श्री स्वामी समर्थ मंडळी, वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत काळपुरुषाचे चक्र अचानक वेग घेत आहे आणि ही गती साधी नाही, ती नियतीने आखलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला जाणवत असलेली अस्वस्थता, मनात निर्माण होणारी अनामिक भीती आणि रात्री अचानक जाग येणे हे काही योगायोगाने नाहीत. तुमच्या अष्टम भावात ग्रहांची जी विचित्र हालचाल सुरू आहे आणि ती एका मोठ्या मानसिक संघर्षाची नांदी आहे. आजवर तुम्ही स्वतःला खूप मजबूत समजत होतात, पण आता काळ तुमच्या संयमाची अग्निपरीक्षा घेणार आहे. तुमच्या आयुष्यातील काही जुने व्यवहार, विसरलेली कर्जे, तुटलेली नाती आणि दडवलेली सत्ये आता एकामागून एक समोर येऊ लागतील. तुम्हाला वाटत होते की भूतकाळ मागे राहिला आहे, पण नियतीने त्याचा हिशोब अजून चुकता केलेला नाही. येणारे काही दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक ठरणार आहेत. तुमच्या सभोवताली फिरणाऱ्या काही व्यक्ती, ज्यांनी मैत्रीचा मुखवटा घातला होता, त्यांचे खरे चेहरे उघड होऊ लागतील. तुमच्या पाठीमागे जी सूक्ष्म कारस्थाने रचली जात होती, त्यांची चाहूल तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून मिळू लागली आहे. एखाद्या अंधाऱ्या जागेचे स्वप्न, पाण्यात बुडण्याचा भास किंवा घरात कोणीतरी सावली फिरत असल्याचा अनुभव, हे सर्व संकेत आहेत. हा काळ तुमच्या आत्मविश्वासाला हादरवणारा आहे. घरातील वातावरण अचानक बदलू शकते. लहान कारणावरून मोठे वाद निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबतीतही अचानक धक्का बसण्याची शक्यता आहे. सुरक्षित वाटणारी योजना अचानक अडखळू शकते. पण हे सर्व विनाशासाठी नाही, तर शुद्धीकरणासाठी आहे. जसे वादळ येते तेव्हा कमकुवत फांद्या तुटतात आणि मजबूत झाड अधिक बळकट होते, तसेच तुमच्यासोबत घडणार आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, येणाऱ्या काळात रागाने घेतलेला एक निर्णय तुमच्या वर्षानुवर्षाचे श्रम व्यर्थ घालवू शकतो. तुमच्या शब्दावर नियंत्रण ठेवा, कारण तुमच्या विरोधात उभे असलेले लोक तुमच्या एका चुकीची वाट पाहत आहेत. गुरुजी म्हणतात, हे मानसिक महाभारत आहे आणि यात तुमचे शास्त्र म्हणजे संयम आणि नामस्मरण. जेव्हा सर्व मार्ग बंद होताना दिसतील, तेव्हा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे शब्द तुमच्यासाठी कवच ठरतील. ही फक्त सुरुवात आहे. पुढील घटना अधिक धक्कादायक असणार आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता जे संकेत दिले आहेत ते अधिक गंभीर आहेत. तुमच्या कुंडलीतील धनस्थानावर राहूची सावली गडद होत चालली आहे आणि केतूची वक्रदृष्टी तुमच्या कष्टाच्या कमाईवर परिणाम करू लागली आहे. गेल्या काही दिवसात तुम्हाला पैशांबाबत थोडी अस्थिरता जाणवली असेल. कुठेतरी अडकलेले पैसे, अचानक वाढलेला खर्च किंवा एखादा व्यवहार जो शेवटच्या क्षणी हातातून निसटला. गुरुजी म्हणतात, हे केवळ आर्थिक चढ उतार नाहीत, तर नियतीचा जुना हिशोब समोर येण्याची सुरुवात आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्याला तुम्ही तुमच्या आर्थिक गोष्टी सांगितल्या, त्याच व्यक्तीकडून विश्वासघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पैशांच्या व्यवहारावरून एखादा छोटासा वाद मोठ्या संघर्षात रूपांतरित होऊ शकतो. घरातील वातावरणात संशयाचे धुके पसरू लागेल. शब्द कमी पडतील आणि गैरसमज वाढतील. या काळात केलेली एक छोटी चूक तुमच्यासाठी मोठा धक्का ठरू शकते. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. कोणालाही आंधळेपणाने हमी देऊ नका, कारण तुमच्या सभोवताली एक असा व्यक्ती आहे जो तुमच्या प्रगतीवर जळत आहे. तो समोरून गोड बोलेल, पण मागून तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करेल. हेच त्या महाभारताचे दुसरे पान आहे. तुमच्या मनात प्रश्न येईल, हे सर्व माझ्यासोबतच का? वृश्चिक राशीचे जातक कर्मप्रधान असतात. तुम्ही भूतकाळात जे काही पेरले आहे त्याचे फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. पण घाबरू नका. प्रत्येक संकटात एक दडलेली संधी असते. या आर्थिक धक्क्यामुळे तुम्हाला खरी माणसं कोण आणि मुखवटे कोण यांची जाणीव होईल. रात्री झोप न लागले, वारंवार पैशाबद्दल विचार येणे, भविष्याबद्दल भीती वाटणे, हे सर्व राहूच्या प्रभावाचे लक्षण आहे. पण लक्षात ठेवा, राहू भ्रम निर्माण करतो, तो वास्तविकतेपेक्षा भीती मोठी दाखवतो. त्यामुळे या काळात कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नका. गुरुवारी पिवळ्या वस्त्रात थोडं हळदी कुंकू लावून देहवरात बसून किमान 108 वेळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा जप करा. तुमच्या मनातील अस्थिरता हळूहळू कमी होईल, पण ही फक्त सुरुवात आहे. धनस्थानावर आलेले हे वादळ अजून पूर्ण ताकदीने आलेले नाही. पुढील काही दिवसात तुमच्या अतिशय जवळच्या व्यक्तीकडून असा एक निर्णय किंवा शब्द येईल जो तुमच्या हृदयाला खोलवर जखम करेल. हा वार पैशांचा नसून विश्वासाचा असेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे दुसरे संकट तुम्हाला सावध करत आहे. अजून वेळ गेलेली नाही. तुमच्या वर्तुळातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करा. कोणाच्या डोळ्यात ईर्ष्या आहे, कोणाच्या शब्दात खोटेपणा आहे, हे ओळखण्याची वेळ आली आहे. कारण पुढचा भाग तुमच्या आरोग्याशी आणि मानसिक शक्तीशी संबंधित आहे आणि तो या सगळ्यांपेक्षा अधिक भयानक आहे.
वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी दिलेला हा तिसरा संकेत सर्वात भयानक मानला जात आहे. तुमच्या कुंडलीत राहूचे ग्रहण आता मन आणि शरीरावर परिणाम करू लागले आहेत. गेल्या काही दिवसात तुम्हाला जाणवत असलेला थकवा, अनामिक भीती, छातीत धडधड वाढणे किंवा रात्री अचानक जाग येणे हे साधे योगायोग नाहीत. गुरुजी म्हणतात, जेव्हा अष्टम भाव आणि धनस्थानावरील अस्थिरता वाढते तेव्हा त्यांचा परिणाम थेट मनोबलावर होतो. आणि सध्या तुमचे आत्मबलच लक्ष्य केले गेले आहे. तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी नकारात्मकतेची एक लहर फिरत आहे. विनाकारण चिडचिड, लहान कारणावरून मोठे वाद आणि स्वतःवरच संशय येणे ही सर्व लक्षणे आहेत. तुम्हाला कधी कधी असे वाटले की कोणीतरी तुमच्या पाठीशी उभे आहे, पण वळून पाहिल्यावर कोणीच नसते. ही भीती बाह्य नाही, ती ग्रहांच्या प्रभावामुळे निर्माण झालेली मानसिक छाया आहे. गुरुजी सांगतात, या काळात तुमच्या विचारांची दिशा चुकीचं वळण घेऊ शकते. एखादा निर्णय जो तुम्हाला योग्य वाटेल तो प्रत्यक्षात तुमच्यासाठी विरोधात जाऊ शकतो. म्हणूनच संयम आणि मौन हीच तुमची सर्वात मोठी शस्त्रे आहेत. तुमच्या विरुद्ध रचलेले कारस्थान आता मानसिक पातळीवर हल्ला करत आहे, कारण शत्रूंना माहीत आहे जर त्यांनी तुमचे मन ढासळवले तर तुमचे साम्राज्य आपोआप कोसळेल. वृश्चिक राशीचे जातक स्वभावाने गूढ, खोल आणि भावनिक असतात. तुम्ही बाहेरून कठोर दिसता, पण आतून अतिशय संवेदनशील असता. सध्या हीच संवेदनशीलता तुमच्यासाठी आव्हान ठरत आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीचे शब्द, एखादा जुना अपमान किंवा एखादी विसरलेली घटना पुन्हा मनात उफळून येईल आणि तुम्हाला वाटेल की हे सर्व तुमच्या विरुद्ध आहे. गुरुजी स्पष्ट सांगतात, ही वेळ औषधांची नाही तर आत्मजागृतीची आहे. दररोज सूर्योदयापूर्वी उठून थोडा वेळ शांत बसा. 11 मिनिटे फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मग 108 वेळा स्वामींचे नामस्मरण करा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मंत्र उच्चारताना मनापासून श्रद्धा ठेवा, कारण हा मंत्र तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा भस्म करण्यास सुरुवात करेल. पण लक्षात ठेवा, ही परीक्षा अजून संपलेली नाही. मानसिक आरोग्य ही एक लढाई तुम्हाला एक मोठ्या वळणावर घेऊन उभी करणार आहे. पुढील काही दिवसात तुम्हाला एखादी अशी बातमी मिळेल जी तुमच्या करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित असेल आणि जी या सर्व संघर्षाला आणखीन तीव्र करेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे महाभारत आता कर्मस्थानाशी पोहोचत आहे. पुढचा भाग तुमच्या काम, प्रतिष्ठा आणि सामाजिक प्रतिमेशी संबंधित आहे आणि तो इतका धक्कादायक असेल की तुम्हाला तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याचा भास होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी दिलेला चौथा संकेत अत्यंत गंभीर आहे. तुमच्या कुंडलीतील दशम भाव जो तुमच्या कर्म, करिअर, प्रतिष्ठा आणि समाजातील स्थानाचे प्रतिनिधित्व करतो, तिथे ग्रहांचे एक गुंतागुंतीचे चक्रव्यूह तयार झाले आहे. ही स्थिती साधी नाही. गेल्या काही दिवसात तुम्हाला कामाच्या ठिकाणी सूक्ष्म बदल जाणवले असतील, सहकाऱ्यांचे वागणे बदलले असेल, वरिष्ठांचा अचानक थंड प्रतिसाद किंवा एखादा निर्णय जो तुमच्या विरोधात गेला, हे सर्व संकेत आहेत. गुरुजी सांगतात, जे पद तुम्हाला अभिमान देत होते, ज्या कामावर तुम्ही वर्षानुवर्षे मेहनत घेतली, त्याच ठिकाणी आता तुमची परीक्षा होणार आहे. तुमच्या विरोधात एखादे सूक्ष्म षडयंत्र रचले जात आहे. एखादी चुकीची माहिती, एखादी अफवा किंवा तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढून तुमची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न होऊ शकतो. वृश्चिक राशीचे जातक स्वाभिमानी असतात. तुम्हाला अपमान सहन होत नाही आणि नेमके याच ठिकाणी ग्रहांची चाल तुमची अग्निपरीक्षा घेणार आहे. एखादा प्रसंग असा येईल की तुम्हाला संताप येईल, तुमचे शब्द कठोर होतील आणि क्षणभरासाठी तुमचा संयम तुटेल. हा तो क्षण असेल जिथे तुमचे भविष्य ठरेल. जर तुम्ही त्या क्षणी शांत राहिलात तर हे चक्रव्यूह तुमच्या शत्रूवर उलटे फिरेल, पण जर रागाने प्रतिक्रिया दिली तर तुमच्या वर्षानुवर्षाच्या मेहनतीवर पाणीही फिरू शकते. पुढील काळात एखादा मोठा निर्णय तुमच्या समोर येईल. नोकरी बदलणे, नवीन प्रोजेक्ट स्वीकारणे किंवा एखादा करार साईन करणे. हा निर्णय घाईत घेऊ नका, कारण राहू भ्रम निर्माण करतो आणि शनी कर्माचा हिशोब मागतो. तुमच्या करिअरमध्ये आलेली ही उलथापालथ विनाशासाठी नाही तर पुनर्जन्मासाठी आहे. जसे फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा जन्म घेतो, तसेच तुमचे करिअर एका मोठ्या बदलातून अधिक मजबूत होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला अहंकारावर विजय मिळवावा लागेल. या काळात तुमच्या जवळचा एखादा व्यक्ती चुकीचा सल्ला देऊ शकतो. तो सल्ला गोडही वाटेल, पण त्यामागे स्वार्थ दडलेला असेल. म्हणून प्रत्येक सल्ला मनापासून ऐका, पण निर्णय स्वतःच्या विवेकाने घ्या. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवा, जेव्हा सर्व आधार तुटल्यासारखे वाटतात तेव्हा अदृश्य शक्ती तुमची साथ देत असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे अभयवचन केवळ शब्द नाहीत, तर या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. पण अजून एक अंतिम टक्का बाकी आहे.
हे सर्व संकट एका मोठ्या दैवी पलटवाराची तयारी आहे. पुढील भागात गुरुजींनी सांगितलेले अंतिम रहस्य उलगडणार आहे, ज्यात या सर्व महाभारताचा शेवट आणि तुमच्या विजयाची सुरुवात दडलेली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला हा 5वा आणि अंतिम संकेत सर्वात गूढ आणि शक्तिशाली आहे. जेव्हा तुम्हाला वाटले की आता सर्व काही संपले आहे, आर्थिक धक्का बसला आहे, विश्वासघात झाला आहे, मन थकले आहे, करिअर डगमगले आहे, नेमक्या त्या क्षणी नियती आपली सर्वात मोठी चाल खेळणार आहे. हा काळ म्हणजे कलीचा अंत नाही, तर श्रीचा आरंभ आहे. पुढील काळात तुम्हाला एखादा सूक्ष्म पण स्पष्ट संकेत मिळेल. तो एखाद्या व्यक्तीच्या रूपाने असू शकतो, एखाद्या फोन कॉलच्या रूपाने असू शकतो, किंवा एखाद्या संदेशाच्या रूपाने किंवा स्वप्नात मिळालेल्या मार्गदर्शनाच्या रूपाने. तुम्हाला अचानक जाणवेल की ज्या समस्यांनी तुम्हाला वेढले होते त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग इतका कठीण नव्हता, पण तुमचे मन भीतीने झाकले गेले होते. तुमच्या कुंडलीतील शनी आणि गुरु आता एका अनुकूल बिंदूकडे सरकत आहे. ज्यांनी तुमच्या विरुद्ध कारस्थान रचले होते ते स्वतःच त्याच्या जाळ्यात अडकतील. ज्यांनी तुमच्यावर खोटे आरोप केले त्यांचे सत्य उघड होईल. निसर्गाचा न्याय उशिरा होतो पण अचूक होतो. वृश्चिक राशीचे जातक संकटातून अधिक शक्तिशाली बनतात. या सर्व मानसिक, आर्थिक आणि सामाजिक संघर्षाने तुम्हाला एक गोष्ट शिकवली आहे, तुमची खरी ताकद बाहेर नसून आतमध्ये आहे. तुम्ही जर या काळात संयम राखला, अहंकारावर विजय मिळवला आणि नामस्मरण सुरू ठेवले तर पुढील काही आठवड्यात तुमच्या आयुष्यात असा बदल होईल की तुम्ही मागे वळून पाहताना या संकटाचे आभार मानाल. तुमच्या घरातील देव्हाऱ्यात बसून गुरुवारी किंवा संकष्टी चतुर्थीला एक नारळ अर्पण करा. शक्य असेल तर थोडी साखर आणि फुलं अर्पण करून 118 किंवा 108 वेळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा जप करा. हा विधी केवळ धार्मिक नाही तर तुमच्या मनातील भीती वितळवण्याचा मार्ग आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.